मुळशी आणि पुणे जिल्ह्यातले खूप मोठं कुटुंब राहिलेलं आहे. त्यांचे आजोबा हे पंचायत समितीमध्ये अनेक वर्ष म्हणजे अनेक दशकं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. पण आता ह्या पिढीत काय झालं हे अतिशय धक्कादायक आहे. आणि जो मीडियाकडून मी एसपींशीही बोलले, मी पोलिसांकडून जी काही माहिती घेतली आणि मीडियामध्येही येत आहे, त्याच्यामुळे मी काही वेगळी तुम्हाला गोष्ट माहिती सांगत नाही आहे. पण एकूण जो रिपोर्ट पोलीस आणि मीडियाकडून येतो आहे त्याच्यातून थोडासा ग्रे एरिया आलेला आहे. काही लोकांचं म्हणणं पडतं आहे की ती हत्या झाली आहे, ती सुसाईड नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. 24 वर्षाची मुलगी आणि मला खूप म्हणजे मला दुःख होतं की ह्या कुटुंबांनी काँग्रेसच्या विचारात 6 दशकं आदरणीय पवारसाहेबांवर काम केलेलं कुटुंब आहे. मी त्या कुटुंबाला ओळखते. त्यामुळे मला विश्वासच बसत नाही आहे की बापरे, ज्या लोकांवर आपण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते. म्हणजे आता एक दिवस गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला. अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललं आहे? आणि एक नाही 2-2 सुनांवर. आणि म्हणजे आपण हे माझ्या लोकसभा मतदारसंघातला विषय, मला त्याच्या अजून जास्ती माहिती आहे. खरं तर गेल्या 1 महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता. मी मुद्दामून त्या कार्यक्रमाला एवढ्यासाठीच गेले नाही कारण का मला दर्शवायचं होतं की तुमच्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, ती पोलीस ठाण्याला आहे, अशा कुटुंबाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. आणि मी त्यांना कळवले होतं ते, कारण का त्यांच्या 2 सुना ह्या जर डोमेस्टिक व्हायलन्ससाठी पोलीस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालल्या असतील, म्हणून मी तो कार्यक्रम रिग्रेट केला. मी म्हटलं मी या कार्यक्रमाला जाणार नाही. मी त्यांना कळवलंही की हे कारण आहे म्हणून